गावचं सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये एक आपला छोटासा बंगला बांधला आहे शेतामध्ये. खूप छान आहे बघा. आजूबाजूचा परिसर पण निसर्गरम्य. हा बंगला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कशा पद्धतीने बंगला या ठिकाणी बांधलेला आहे. तुम्हीही असा छोटा शेतामध्ये बंगला बांधू शकता. आज पूजा आहे, गणेश पूजन, होम हवन. त्यासाठी केळीची खुंट आणलेली आहेत आणि ही पहा सुंदर रांगोळी, सुंदर रांगोळी काढलेली आहे. वास्तुशांती असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती. आणि हा इथून आपण दरवाजामधून आतमध्ये प्रवेश करत आहे. आतमध्ये पण सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. हा हॉलचा भाग आहे. इथे देवघरासाठी जागा ठेवलेली आहे. हा सुंदर बंगला आहे. आज ते सर्व आपली पूजा वगैरे आहे त्यामुळे हे सामान दिसत आहे आपल्याला. नंतर आपण असं हॉलमधून किचनमध्ये जाणार आहे. पहा हे किचन. आपण आता वर जाऊया. इथून वरती जायचे. खूप छान पद्धतीने बांधलेलं आहे. डेकोरेट व्यवस्थित केलेलं आहे. बघा आपण आता खालून वरती आलेलो आहे. ही जी खिडकी दिसत आहे आपल्याला, ह्या खिडकीतून सर्व शेतीवरती आपण लक्ष ठेवू शकतो. तसेच या वरती एक असा मोकळा सुंदर हवेशीर हॉल बांधलेला आहे. या हॉलमध्ये आरामात बसून आपण गप्पा गोष्टी करू शकतो. तसे तिथे समोर आपल्याला बघा ही शेती सर्व दिसत आहे. हे समोर दिसतात हे सर्व डाळिंबाची झाडं आहेत. सर्व डाळिंब आहे. हे चारा आहे जनावरांचा, हिरवा जास्त दिसतो तो. आणि ही ब्लिचिंग आहे. या ठिकाणी फ्लॉवर लावलेली आहे. हे समोर उंच नारळाची झाडं आहेत. आणि ते समोर दिसते ते लाल कौलारू हे जुनं घर होतं, त्यामुळे आता इकडे आलेलो आहे. बंगला बांधला आहे आणि इथे बसून इथे उभं राहून सर्व आपण शेतीवर नजर मारू शकतो. हा असा परिसर आहे. निसर्गरम्य गावचं सुंदर वातावरण आहे. हा सूर्यनारायण उगलेला आहे. याचे पण आपल्याला मस्त दर्शन भेटते. खूप सुंदर. आता आपण टेरेसवर चाललोय.
आता हे नवीनच काम झाल्यामुळे हे ते विटा वगैरे दिसत आहेत आपल्याला. हा वरचा भाग आहे टेरेसच्या वरती. बघा पुन्हा एकदा सूर्यदर्शन असं छान रीतीने. आज पूजा असल्या कारणाने इथं स्पीकर आहे. त्या समोर एक बाजूला पण घराचं काम चालू आहे. हा निसर्गरम्य परिसर. आणि इथं समोर आपल्याला समोर दिसते ही एक वस्ती आहे. इथं कांदे लावलेले आहेत. खूप छान परिसर आहे. आणि हा इथून पुन्हा ह्या लोखंडाच्या पायऱ्या जिन्यानी वर जाऊन आपण अजून वर जाऊ शकतो टेरेसवर.